नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. आपल्याला बऱ्याच जणांना वारंवार अपचन होण्याचा हा त्रास होत असतो. अपचन झाल्यामुळे आपल्याला काही खाण्याची इच्छा होत नाही आणि आहे ते अन्न देखील व्यवस्थित पचल्या जात नाही. अपचन झाल्यास केवळ अन्नाचे पचनच व्यवस्थित होत नाही असे नाही, तर इतर देखील लक्षणे आपल्याला यामध्ये निर्माण होत असतात. जसे भूक न लागणे, पोट जड पडणे, बेचैनी, आळस येणे, पोटात गॅस तयार होणे, करपट अशा ढेकर येणे, तोंडाचा घाण असा वास येणे, मलप्रवृत्ती होत असल्यास त्याचा देखील घाण असा वास येत असतो. अपचन झाल्यास स्वभाव देखील चिडचिडा होतो आणि झोप देखील आपल्याला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे अपचन हा एकटा घेऊन येणारा आजार नाही, तर इतर लक्षणे देखील आपल्याला या आजारासोबत येत असतात. एखाद्या वेळेला आपल्याला अपचन झाले असल्यास ठीक आहे, पण जर असे वारंवार होत असल्यास आपल्याला वेळीच त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अपचन थोड्या प्रमाणात झाले असेल तर अगदी थोड्या प्रमाणात आपण आहाराचे नियम पाळून देखील त्याला दूर करू शकतो. याबरोबर अगदी आपल्या घरामध्ये देखील जे सामान, जे जिन्नस उपलब्ध आहे याचा वापर करून देखील आपण अपचनाला दूर सारू शकतो. अद्रकाच्या छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आणि त्यामध्ये सैंधव मीठ मिक्स करून ठेवायचे आणि हे तुकडे वारंवार खायचे. यामुळे देखील अपचन दूर व्हायला आपल्याला मदत होईल. पण या व्यतिरिक्त दुसरे अन्नपदार्थ मात्र कुठलेही अपचन असताना खाऊ नये. अद्रक स्वरस म्हणजेच अद्रकाचा रस, लिंबाचा रस, तसेच लसूण, एरंड तेल यांचा देखील वापर आपण आहारामध्ये वाढवू शकतो, जेणेकरून आपल्याला वारंवार होणारे अपचन हे दूर करता येईल. अपचन झाल्यास आपण लसणाची एक पाकळी देखील वारंवार खाल्ली तरी देखील अपचन आपल्याला दूर करू शकतो. अपचन झाल्यास केवळ उपवास केल्यानेच आपल्याला बराच फायदा झालेला आढळतो. मग उपवास म्हणजे त्यावेळेला उपवासाचे पदार्थ खाणे असा नव्हे, तर संपूर्ण लंघन करणे. लंघन याचा अर्थ लघु आहार असा न घेता पूर्णतः आपल्याला कुठल्याही प्रकारचा आहार इथे घ्यायचा नाही आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला कडकडून अशी भूक लागणार नाही तोपर्यंत आपल्याला उपवास धरायचा आहे. आणि या दरम्यान म्हणजेच लंघन करत असताना आपण केवळ अद्रकाचा स्वरस म्हणजे अद्रकाचा रस, लिंबाचा रस आणि कोमट पाणी यांचं सेवन करायचं आहे. अद्रकाचा रस, लिंबाचा रस आणि कोमट पाणी यामुळे काय होतं की जे अपाचित अन्न आहे आपल्या पोटामध्ये याच्या पचनाला चालना अशी मिळते आणि त्यामुळे राहिलेले जे पचन आहे ते पचन पूर्ण व्हायला मदत होते. आणि लंघन केल्यामुळे आपण वरून कुठलाही दुसरा आहार घेत नसल्यामुळे पोटावर अतिरिक्त असा भार पडत नाही पचनाचा. यामुळे पचनक्रिया ही व्यवस्थित होते आणि अन्न जे पचन झालेले आहे ते पुढे सरकायला लागते आणि जसे जसे अन्न पुढे सरकते तशी तशी व्यक्तीला भूक लागायला लागते. आणि जेव्हा कडकडून अशी भूक लागते अशा वेळी पचायला जड असा आहार न घेता केवळ वरण भात, तूप किंवा मुगाची खिचडी किंवा शिरा, थोडा उपमा, दलिया अशा प्रकारचा पचायला हलका आणि थोडासाच आहार घ्यायचा की ज्यामुळे आपली जी पचन संस्था आहे यावर पचनाचा भार पडणार नाही. थोडे अन्न खाल्ल्यानंतर आपल्या पोटाला थोडा आधार मिळतो, शरीरालाही चांगले वाटायला लागते आणि हे अन्न पचल्यानंतर परत जेव्हा भूक लागेल, कडकडून भूक लागेल त्यावेळेलाही अशाच प्रकारचा दुसरा आहार घ्यायचा. आणि ज्या वेळेला आपण काहीही खाणार नाही त्या वेळेमध्ये अद्रकाचा रस, लिंबाचा रस आणि कोमट पाणी यांचं सेवन करायचं. या व्यतिरिक्त कुठलाही पदार्थ तोंडात टाकायचा नाही. अशा प्रकारचा जर आपण उपाय केल्यास जेव्हा आपल्याला अपचन होते, अजीर्ण होते, करपट ढेकरा यायला लागतात किंवा यासोबत इतर लक्षणं जी निर्माण होतात ती दूर व्हायला मदत होते. आपले पोट जे आहे हे सगळ्या आजाराचे मूळ असे कारण आहे.
जेव्हा आपली पचनक्रिया ही चांगली होत असते तेव्हा आपण कुठल्याही आजाराला बळी असे पडत नाही. परंतु आपण जर वारंवार आजारी पडत असू तर आपण लक्षात घ्यावे की आपली पचनक्रिया देखील ही बिघडलेली असेल. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याला अपचन होत आहे, पोट साफ होत नाही आहे, पोटाचे विकार हे थोडे थोडे व्हायला लागले आहे, तेव्हा वेळीच आपल्या या आजारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लंघन आणि हे जे घरगुती उपाय आहे यांनी जर अपचन नीट होत नसेल तर नक्कीच आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन तशा प्रकारची औषधी घेऊन आपण अपचनाला दूर करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.